नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर होमगार्ड भरतीचा कट ऑफ किती लागणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क्स घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर वेटिंग लिस्ट कितीपर्यंत जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन एसबीसी त्याचबरोबर एनटीपीजी ओपन एसबीसी या सर्व कॅटेगरीची. तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, नांदेड जिल्हा, रत्नागिरी, जळगाव, यवतमाळ, धाराशिव, त्याचबरोबर भंडारा, गडचिरोली, रायगड, पुणे, सांगली, नाशिक, त्याचबरोबर कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर. तर एवढ्या जिल्ह्यांचा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कट ऑफ सांगणार आहे की इथला अंदाजी कट ऑफ या ठिकाणी किती जाऊ शकतो, पुरुष उमेदवारांचा किती जाऊ शकतो, त्याचबरोबर महिला उमेदवारांचा किती जाऊ शकतो, फायनल सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी असले पाहिजे जेणेकरून आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे, आणि वेटिंग लिस्ट साठी आपल्याला किती मार्क्स असले पाहिजे जेणेकरून आपण वेटिंग लिस्ट मध्ये येणार आहे. तर याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे की महाराष्ट्र होमगार्डचा कट ऑफ किती जाणार आहे, याबद्दल सेफ झोन काय असणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जे रिझल्ट आहे जिल्ह्याचा लागला नाही. नांदेड झाला, रत्नागिरी, जळगाव, यवतमाळ, धाराशिव, त्याचबरोबर भंडारा, गडचिरोली, रायगड, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर या ठिकाणी. ठीक आहे. तर आता इथला कट ऑफ किती जाणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो. तर कट ऑफ जे पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे, तुम्हाला फायनल सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स असले पाहिजे तर ते तुम्हाला सांगून देतो. नांदेड जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे तर पुरुष उमेदवारांचा 31 पर्यंत जाणार आहे, 30 पर्यंत जाणार आहे, 29 पर्यंत जाणार आहे, 28 पर्यंत जाणार आहे, आणि महिला उमेदवारांचा 34, 31, 30, 29, 28, 27, 26, त्याचबरोबर 24, 22, त्याचबरोबर 20 अशा प्रकारे कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे हा सुद्धा पुरुष उमेदवारांचा 31, 30 झाला, त्याचबरोबर 29, 28 पर्यंत तुम्हाला असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. महिला उमेदवारांना 34, 31, 30, 29, त्याचबरोबर 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे जर मार्क्स असेल तर महिला उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे तर जळगाव जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 30 पर्यंत, 31 पर्यंत जाणार आहे, 30 पर्यंत जाणार आहे, 29 पर्यंत जाणार आहे, 28 पर्यंत जाणार आहे, आणि 27 जरी असेल तरी सुद्धा सिलेक्शन होऊ शकते. आणि महिला उमेदवारांचा जो जाणार आहे 34 पर्यंत, 31 पर्यंत, 30 पर्यंत, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 पर्यंत या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ जिल्हा, तर यवतमाळ जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31 पर्यंत, 30 पर्यंत, 29 पर्यंत, 28 पर्यंत, 27 पर्यंत एवढे मार्क्स असेल तर सिलेक्शन होऊ शकते. महिला उमेदवारांचा असा तर महिला उमेदवारांना 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 पर्यंत असेल तर फायनल सिलेक्शन या ठिकाणी तुमचं होणार आहे. तर त्यानंतर धाराशिव जिल्हा येते. तर धाराशिव जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे 31 पर्यंत पुरुष उमेदवारांचा जाणार आहे, 30 पर्यंत जाणार आहे, 29, 28, 27 पर्यंत एवढे मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे असेल तर महिला उमेदवारांचा फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर भंडारा जिल्हा, तर भंडारा जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31, 30, 29, 28, 27 पर्यंत असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. महिला उमेदवार असेल तर 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 पर्यंत असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्हा येतो, तर गडचिरोली जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याचा, तर हा जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31, 30, 29, 28, 27, 16 एवढे जर असेल तर फायनल सिलेक्शन होऊ शकतं पुरुष उमेदवारांचं. आणि महिला उमेदवारांना 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे जर असेल तर फायनल सिलेक्शन होऊ शकते महिला उमेदवारांचा. ठीक आहे. त्यानंतर पहा रायगड आणि पुणे जिल्हा, तर रायगड आणि पुणे जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा हा 31, 30, 29, 28, 27 एवढा जाणार आहे. एवढे मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार जर असेल तर 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे असेल तर फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर सांगली आणि नाशिक जिल्हा आहे. तर सांगली आणि नाशिक जिल्ह्याचा जो कट ऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31, 30, 29, त्याचबरोबर 28, 27 एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. एवढे मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांना 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर येते कोल्हापूर आणि संभाजीनगर.
तुम्ही जर कोल्हापूर आणि संभाजीनगर जिल्ह्याचे असाल तर इथला जो कडाप जाणार आहे तर पुरुष उमेदवारांचा 31, 30, 29, 28, 27 पर्यंत जाणार आहे. एवढे मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे तुमचं. आणि महिला उमेदवार जर असाल 34 झालं, 31 झालं, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे. त्यानंतर नागपूर आणि जालना आहे. नागपूर आणि जालन्याचा जो कटाप जाणार आहे तर पहा पुरुष उमेदवारांचा जो जाणार आहे 31, 30, 29, 28, 27 एवढे जर असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि महिला उमेदवार जर तुम्ही असाल 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर अकोला जिल्हा येते, त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा. ठीक आहे. तर अकोला जिल्ह्याचा जो कटाप जाणार आहे, अकोला जिल्ह्याचा जो कटाप आहे थोडासा हाय जाणार आहे. ठीक आहे. 31 पर्यंत किंवा 30 पर्यंत किंवा 29, 28 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. किंवा 27 पर्यंत एवढे जर तुम्हाला असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार जर तुम्ही अकोला जिल्ह्यातले असाल 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे असेल तर फायनल सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर जे जिल्हा येते तर तो येते अहमदनगर जिल्हा. तर अहमदनगर जिल्ह्याचा जो कटाप जाणार आहे तर हा जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31, 30, 29, 28, 27 एवढा. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांचा जो कटाप जाणार आहे 34, 31, 30, पुरुष उमेदवारांना 27 पर्यंत असेल, 31 ते 27 दरम्यान सिलेक्शन होणार आहे. महिला उमेदवारांना 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 असेल तर फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा येतो. तर बुलढाणा जिल्ह्याचा जो कटाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31 पर्यंत, 30 पर्यंत, 29, 28, 27 एवढे असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर महिला उमेदवार आहे तर महिला उमेदवारांचा जो कटाप जाणार आहे 34 झाला, 31 झाला, 30 झालं, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे जर तुम्हाला असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बृहमुंबई येते. बृहमुंबईचा जो कटाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा हा 31 पर्यंत किंवा 30 पर्यंत किंवा 29 किंवा 28 किंवा 27 एवढा कटाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा. एवढे जर मार्क्स असेल तर सिलेक्शन तुमचं पक्का आहे. ठीक आहे. महिला उमेदवार जर असेल बृहमुंबईच्या तर बृहमुंबईच्या महिला उमेदवारांचा 34 किंवा 31 किंवा 30 किंवा 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा आहे तर ठाणे जिल्ह्याचा जो कटाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31 पर्यंत, 30 पर्यंत, 29, 28, 27 एवढे जर असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. महिला उमेदवार जर असाल तर 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 पर्यंत जर असेल तर फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पालघर जिल्हा येतो. तर पालघर जिल्ह्याचा जो कटाप जाणार आहे तर हा जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 31, त्याचबरोबर 30, 29, 28, 27 पर्यंत एवढे जर असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. महिला उमेदवारांचा 34, 31, 30, 29, 28, 27, 26, 24, 22, 20 एवढे जर असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. तर एवढा कटाप जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर समजा 12वी पास वर तुम्ही फॉर्म भरला असेल, ठीक आहे, आणि कटाप लागला 27 वर, तुम्ही 12वी पास वर फॉर्म भरला, कटाप लागला 27 वर. आता दोन मुलं या ठिकाणी तुम्ही 12वी वाला यायचं त्याचबरोबर ग्रॅज्युएट वाला. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नुकसान कोणाचं होणार आहे, जे 12वी पास आहे त्याचं नुकसान होणार आहे. कारण की 12वी पास वाल्या मुलांना ते घेणार नाही तर ते ग्रॅज्युएट वाल्याला ते घेणार आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन वाल्याला ते प्राधान्य देणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशन वर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चांगलं जे प्राधान्य या ठिकाणी भेटणार आहे. जर समजा 27 मार्क्स भेटले आणि दोघाला 12वी वाल्याला 27 आहे, ग्रॅज्युएट वाल्याला 27 आहे, तर ग्रॅज्युएट वाल्याला ते घेणार आहे. ठीक आहे. त्यांचं सिलेक्शन होणार आहे. आता वेटिंग लिस्ट कितीपर्यंत जाणार आहे ते तुम्हाला सांगत होते. या सर्व जिल्ह्याची नांदेड, रत्नागिरी, जळगाव, यवतमाळ, धाराशिव, भंडारा, गडचिरोली, रायगड, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर. तर पहा वेटिंग लिस्ट जे जाणार आहे 27 पर्यंत पुरुष उमेदवारांची वेटिंग लिस्ट जाणार आहे, 26 पर्यंत जाणार आहे वेटिंग लिस्ट आणि 25 पर्यंत जाणार आहे. एवढी वेटिंग लिस्ट जाणार आहे. आणि महिला उमेदवारांची जी वेटिंग लिस्ट जाणार आहे 24 पर्यंत किंवा 22 पर्यंत आणि 20 पर्यंत आणि 18 पर्यंत एवढी वेटिंग लिस्ट या ठिकाणी या सर्व जिल्ह्यांची जाणार आहे. तर एवढाच कटाप या ठिकाणी होमगार्ड भरतीचा एवढ्या जिल्ह्यात असणार आहे. तर युती संपूर्ण महत्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.